नमस्कार रसिक हो. कलावैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनपूर्वक स्वागत. व्यक्त कसंही होता येतं, कधी रंगातून, कधी सुरातून, कधी स्पर्शातून, कधी शब्दातून, तर कधी नुसतं डोळ्यातूनही. व्यक्त होण्याची प्रत्येकाची अशी आपली एक पद्धत आणि आपली भाषा. शब्द हे सहज सुचणारे, शब्दातून व्यक्त होण्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही. पण त्याच शब्दांना जेव्हा भावनांमध्ये गुंफून भाषेच्या अलंकाराने सजवून मनाच्या सुरावटीत बसवलं जातं ना, तेव्हा त्यांचीच होते एक सुंदरशी कविता, जी ऐकणाऱ्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. आपण प्रत्येकाने आपल्या मनाच्या कप्प्यात अशाच काही कविता जपून ठेवल्या असतील, हो ना? आणि त्या कवितांमुळे आपल्या श्रद्धास्थानी असणारे असे काही कवी आणि कवयित्री, तर अशाच दिग्गज कवी आणि कवयित्रींच्या मौल्यवान कवितांचा सोहळा आपण साजरा करणार आहोत ह्या आमच्या नवीन सदरामध्ये, ज्याचं नाव आहे काव्यशलाका. तर आज आमच्या ह्या काव्यशलाकाचा शुभारंभ होतोय आणि आजच्या ह्या पहिल्या भागात ज्यांच्या शब्दांची जादू आपण अनुभवणार आहोत ते आहेत आपल्या सर्वांचे लाडके कवी श्री मंगेश पाडगावकर. 30 डिसेंबर ही त्यांची पुण्यतिथी आणि म्हणूनच काव्यशलाकाचा हा आजचा पहिला भाग हा त्यांना समर्पित करतोय. तर आता आमचे अरविंद काका तुम्हाला या महान व्यक्तिमत्वाबद्दल काही सांगतील आणि त्यांची एक आवडती कविता देखील तुम्हाला ऐकवतील. चला ऐकूया तर मग. कविवर्य मंगेश पाडगावकर हे चतुरस्त्र कवी होते. त्यांची कविता साधी सोपी पण मनाला भिडणारी कविता आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं प्रतिबिंबच त्या कवितेमध्ये पडलेलं आहे, म्हणून त्यांच्या कविता अगदी सर्वसामान्य जनतेला सुद्धा आवडतात. माणूस केलं तुम्ही मला, ही त्यांची कविता माझी आवडती कविता आहे. त्याचं असं झालं, 1975 साली माझे वडील वारले. आई आणि 2 भावांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संस्थापक संचालक, रॅमन मॅक्सेसे अवॉर्ड विजेते, पद्मविभूषण डॉक्टर रजनीकांत आरोळे यांची माझी भेट झाली. त्यांनी माझी अत्यंत आस्थेने चौकशी केली. मला कुष्ठरोग तंत्रज्ञाच्या प्रशिक्षणाला पाठवलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या प्रकल्पातच मला नोकरीही दिली. एका अत्यंत सुशील सुसंस्कारित मुलीशी माझं लग्नही लावून दिलं. एवढंच नव्हे तर त्यांच्यामुळेच मला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यात सुद्धा नोकरी भेटली. माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यांचे संसार त्यांनी उभे केले. म्हणून माणूस केलं तुम्ही मला ही त्यांची कविता मी आज त्यांच्या स्मृतीला समर्पित करीत आहे. माणूस केलं तुम्ही मला, इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती. पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती. माझी ओंजळ कधीसुद्धा रीती नव्हती. कधी सुद्धा रीती नव्हती. मला पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमच्या प्रेमसरी आल्या. पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमच्या प्रेमसरी आल्या. इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. तसा मी माझ्यातच गुंग होतो. तसा मी माझ्यातच गुंग होतो.
स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. तसा मी माझ्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. मीच माझ्या खुशीचा रंग होतो, मीच माझ्या खुशीचा रंग होतो. तरी तुम्ही मानून घेतलं, तरी तुम्ही मानून घेतलं, माझं मन जाणून घेतलं. इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं तुम्ही मला. खरंच सांगतो, खरंच सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. भिवून माझ्या सावलीला पळत होतो, भिवून माझ्या सावलीला पळत होतो, नको त्या वळणावर वळत होतो. एकांतपणात हताश होऊन जळत होतो. तुम्ही मला भिजवलं, तुम्ही मला भिजवलं, हिरवगार रुजवलं. इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं तुम्ही मला. माणूस केलं तुम्ही मला. तुम्हाला स्मरून इथून जाताना, तुम्हाला स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब चिंब भिजून नाताना, तुम्हाला स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब चिंब भिजून नाताना, तुमच्या समोर उभं राहून गाताना, मन असं भरून येतं, मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. जेव्हा जेव्हा डोळ्यात अश्रू असतात, डोळ्यात जेव्हा अश्रू असतात, तेव्हाच माणूस माणूस असतात. डोळ्यात जेव्हा अश्रू असतात, तेव्हाच माणसं माणसं असतात. इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं तुम्ही मला. खरंच सांगतो, माणूस केलं तुम्ही मला, माणूस केलं तुम्ही मला. खरंच किती सुंदर सुंदर कविता आहे. अशीच एक सुंदर कविता पाडगावकर सरांची घेऊन येत आहेत आमच्या आबोलीताई. मराठी साहित्यप्रेमींना जगण्याची उर्मी देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांची कोणतीही कविता घ्यावी आणि वाचावी. ती आत्ताची माझी कविता वाटते. माझंच जगणं मांडते आहे का असे वाटत राहते. पाडगावकरांच्या कवितेने सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं गाणं गायलं, त्याच्यावर प्रेम केलं, सर्वसामान्यांच्या काळजाचा ठाव घेतला. त्यांच्या कवितेत रोजचेच शब्द पण किती छान हळूवार रुंजी घालतात. कधी हळवे बनतात, कधी दाहक बनतात. असं हे जीवनाचं आनंदी गाणारे कवी मंगेश पाडगावकर यांची चिवताई दार उघड ही कविता वाचण्याचा मी आज प्रयत्न करते. या कवितेत कवी काय म्हणतो की टवटवीत राहणं, सुगंधी राहणं हा फुलांचा गुण. आभाळ भरून आल्यावर मोर नाचतो, ती त्याची दैवी देणगी आहे. कोकिळ सुंदर गातो, हे ऐकून आनंदी व्हावं. ईश्वराने प्रत्येक जीव वेगळा निर्माण केलाय, त्यातलं वेगळेपण ओळखा. प्रत्येक वेळी आपल्याच मनासारखं कसं होईल? आपलं आपलं म्हणत बसलो तर हातातला डाव निसटून जातो, आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा चिवताई, कितीही धक्के बसले ना तरी तुझं मन तू खंबीर ठेव. नियतीचे धक्के तुझ्या घरादाराला हलवून टाकतील, तुझे मनस्वास्थ्य कोलमडून जाईल, म्हणून तू जगायचं सोडणार आहेस का? जिथं चांगलं तिथे वाईटही आहेच. तेव्हा आपणच आपल्या मनाला उभारी द्यायची आणि हिमतीनं पावलं टाकायचं. मनाला आनंदी करणाऱ्या गोष्टी असतात. कधीतरी ही अवस्था संपायला हवी, मनावरचा भार हलका करायला हवा. त्यासाठी मनाचं दार उघडायला हवा. तर ऐकूया चिवताई दार उघड. दार उघड, दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती काऊन, दार असं लावून जगावरती काऊन, किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटेही असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात.
फुलं जशी असतात तसे काटेही असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्याला सावरावं लागतं. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परक. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग. तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळे पण असतं. प्रत्येकाच्या आत फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या फुलासाठी, खेळणाऱ्या मुलासाठी, फुलणाऱ्या फुलासाठी, खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच काही अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, अगं पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही. चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही. तुझं दार बंद होतं, अगं डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल? बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल? दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. कवी मंगेश पाडगावकर. अगदी कमी शब्दात खूप काही सांगण्याची ताकद असते ना या कवींमध्ये. कितीतरी वेळ मनात ही कविता रेंगाळत राहते, आपल्याला विचार करायला भाग पडते. पण काही वेळासाठी या विचारातून जरा बाहेर या, कारण पाडगावकरांची अशीच एक सुंदर कविता घेऊन येते आपली शिल्पा. धारा नृत्य, जिप्सी, सलाम, तुझे गीत गाण्यासाठी ह्या काव्यसंग्रहाने अजरामर झालेले आणि एखाद्या नव्या कोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू करण्याचा अनोखा प्रयोग करणारे असे हे श्री मंगेश पाडगावकर. त्यांच्या मला आवडलेल्या कवितांपैकी एक कविता म्हणजे आयुष्यावरची कविता. अगदी सोपे सरळ शब्द, तितकीच सोपीशी रचना, पण अर्थ समजायला जावं तर विचारही थकून जातात. आयुष्य खरं तर आपण प्रत्येक जण जगत असतो, सुखदुःखाचा खेळ बघत, कधी चुकत तर कधी शिकत, कधी एकटं तर कधी नात्यांच्या गोतावळ्यात. ह्याच जगण्याचा, ह्याच आयुष्याचा अर्थ सांगितलाय त्यांनी या कवितेमध्ये. ऐकूया मग. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असतं. शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे.
येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कुणीच दुसरं लिहित नसतं. नशीब दुसरं कुणीच लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? अहो, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. किती सुंदर कविता आहे ना. म्हणजे मला असं वाटतं की हे उत्तर शोधता शोधता जगायचं असतं आणि जगता जगता प्रत्येक क्षणांसोबत समृद्ध व्हायचं असतं. हो ना. आमचे माधव सर बहुतेक याच प्रश्नाचा विचार करतात. सांगा, कसं जगायचं? हो ना. काहीतरी हेच चाललंय मनात. मराठी भाषेत एक समृद्ध अशी काव्य परंपरा आहे. कवितेचे विभिन्न प्रकार मराठीत आहेत. छंद, वृत्त, अलंकारात बसणारी तशीच मुक्त छंदातली कविता आहे. प्रदीर्घ असं काव्य आहे. तर हायकू, चारोळीसारखे थोडक्यात खूप काही सांगणारा काव्य प्रकार सुद्धा आहे. त्या काव्य प्रकारात सिद्धहस्त असणारे कवी सुद्धा आहेत. पण मित्रांनो, या सर्वच काव्य प्रकारात मुसाफिरी करणारे कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. कवितांचं सुद्धा नशीब असतं बघा. काही देवाच्या चरणी जातात, काही अभ्यासल्या जातात, काहींची चित्रपट गीतं होतात, काही देशभक्ती जागवतात, काही वैयक्तिक वाचल्या जातात, तर काही सादर केल्या जातात. आजच्या या सदरात कविता सादर करण्याचं कारण म्हणजे मराठीतील मोजकेच कवीच कविता वाचन करण्यासाठी गौरविले गेलेले आहेत. वसंत बापट, विंदा करंदीकर आणि पाडगावकर या त्रयीच्या काव्य वाचनाला रसिकांची विक्रमी गर्दी असायची, हे आपण जाणतोच. म्हणून त्यांच्या कवितेचं हे सादरीकरण. सांगा, कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढेलच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं? काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. कसं जगायचं? पायात काटे रुतून बसतात, हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं? काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. कसं जगायचं? पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरलाय म्हणायचंय का भरलाय म्हणायचंय, तुम्हीच ठरवा. सरलाय म्हणायचंय का भरलाय म्हणायचंय, तुम्हीच ठरवा. कसं जगायचं? सांगा, कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. चला तर जगण्याचा हा उत्सव साजरा करूया. पाडगावकरांच्या तुमच्या आणि आवडीच्या अशाच काही कविता असतील ना, मग कळवा नक्की आम्हाला. खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समधून. आमचं हे नवीन सदर काव्यशाला तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. काही चुका असतील तर आम्हाला सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन कार्यक्रम ऐकायचे पाहायचे असतील तर आमच्या या कला वैभव YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, रसिकांनो, इथेच थांबतो.
पुन्हा एकदा लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.